नमस्कार विद्यार्थी मित्र. कॉम्पिटेटिव्ह विभाग पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजेच काय, संख्या. संख्या म्हणजेच काय तर नंबर्स. संख्या, नंबर्स. आता बघा, संख्येचं ज्ञान ही गणितासाठी खूप महत्त्वाची गोष्ट बघायला मिळते. संख्येचं ज्ञान जर नसेल तर गणितामध्ये आपण काहीही करू शकणार नाही. आणि म्हणूनच लक्षात ठेवायचं, हा टॉपिक मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला संख्येबद्दलचं पूर्ण ज्ञान, काय नेमकी संख्या असते आणि कशा प्रकारच्या संख्या आपल्याला पाहायला मिळतात, याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअरमध्ये मिळून जातील. तर एकदा संख्या समजली की मग आपल्याला संख्येचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजेच पहिल्यांदा संख्येमध्ये असणारे मेन प्रकार, त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे प्रकार जसे की समसंख्या, विषम संख्या, त्रिकोणी संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, या गोष्टी आपल्याला बघता येतील. आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर याच्यामध्ये बघा, संख्येमध्ये पहिला प्रकार आपल्याला जो बघायला मिळतो तो म्हणजेच काय, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्येला आपण इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स म्हणतो. नॅचरल नंबर्स. आता बघा, नॅचरल नंबर्सचा जर विचार केला, नॅचरल नंबर्स यांना आपण मोज संख्या सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? मोज संख्या. मोज संख्या म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं, या संख्या मोजण्यासाठी वापरल्या जातात म्हणून यांना मोज संख्या म्हणतात. मग मोज संख्या ज्या आहेत ह्या आपण दाखवतो कशानं तर एन. एन हा त्याचा काय आहे, नैसर्गिक संख्या संच आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला किमती मिळतात 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीनं आपण अनंतापर्यंत किमती घेऊन जाऊ शकतो. म्हणजे याच्यामधून आपल्याला काय दिसून येतं, नैसर्गिक संख्या संचामध्ये सगळ्यात छोटी किंमत आहे ती कोणती आहे, 1 आहे. सगळ्यात छोटी किंमत आहे ती कोणती आहे, 1 आहे. आणि सगळ्यात मोठी किंमत ही अनंत आहे. मोजण्यासाठी वापरतात म्हणून यांना मोज संख्या म्हणतात. दुसरा प्रकार आपल्याला जो बघायला मिळतो तो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे काय आहे, पूर्ण संख्या. पूर्ण संख्या यांना इंग्लिशमध्ये आपण होल नंबर्स म्हणतो. होल नंबर्स. आता बघा, हे जे होल नंबर्स आहेत, होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या दाखवल्या जातात डब्ल्यूनं. याला दाखवलं जातं डब्ल्यूनं. आणि डब्ल्यूनं दाखवत असताना याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात तर 0, 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं आपल्याला या संख्या पाहायला मिळतात. आता बघा, पूर्ण संख्येमध्ये सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे, 0. आणि इथे तुम्हाला गोष्ट दिसून आली असेल की नैसर्गिक संख्या संचाची सुरुवात 1 पासून होते आणि होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून होते. याचा अर्थ काय आहे तर नैसर्गिक संख्येपेक्षा एक गोष्ट याच्यामध्ये जास्त आहे आणि ती म्हणजे कोणती, 0. म्हणून बघा, पूर्ण संख्येचा उपसंच कोण आहे, नैसर्गिक संख्या. किंवा नैसर्गिक संख्या हा पूर्ण संख्येचा काय तो उपसंच पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बघा, तिसरा प्रकार आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच काय, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या यांना आपण इंटिजर्स म्हणतो. इंटिजर्स. ओके. तर बघा, पूर्णांक संख्या हे आपण कशाने दाखवतो तर आय ने दाखवतो. आणि याच्यामध्ये कोणत्या संख्या येतात तर बघा, याच्यामध्ये आपल्याला ऋण संख्या येतात, 0 येतं, आणि धन संख्या येतात. म्हणजे बघा, याच्या इकडल्या बाजूच्या ह्या आपल्याला सगळ्या काय येतात, ऋण इंटिजर्स येतात, म्हणजे ऋण पूर्णांक संख्या. आणि याच्या इकडल्या साईडच्या जे येतात त्या काय येतात, धन पूर्णांक संख्या. आणि इथं 0. आपल्याला एवढ्या याच्यामध्ये संख्या येतात. याच्यावरून आपल्याला दिसून येईल की इंटिजरचा भाग कोण आहे तर पूर्ण संख्या संच आहे, तसंच इंटिजरचा भाग कोण आहे तर आपला नैसर्गिक संख्या संच सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपल्याला चौथा प्रकार येतो परिमेय संख्या. परिमेय संख्या. आता परिमेय संख्या जर विचारात घेतल्या तर यांना आपण रॅशनल नंबर्स म्हणतो. रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्सचा जर विचार केला तर रॅशनल नंबर्स हे दाखवले जातात क्यूनं. कोणत्या लेटरनं दाखवतात, क्यूनं. आणि याच्या सेटमध्ये कोण कोण येतं तर याच्या सेटमध्ये भरपूर लोक आहेत. तर याच्यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजेच काय, पी भागिले क्यू. याच्यामध्ये क्यू काय नसलं पाहिजे, 0 नसलं पाहिजे. अशा ज्या काही पूर्णांक संख्या आहेत, पूर्णांक संख्या, त्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो तर परिमेय संख्येमध्ये होतो. म्हणजे उदाहरणार्थ काय,
तर 2/1 बघा, ही दोन ही पूर्णांक संख्या पण आहे आणि ती परिमेय संख्या पण आहे. त्यानंतर 5/7, 3/4 अशा आपल्याला ज्या संख्या मिळतील, क्यू फक्त शून्य नसला पाहिजे. क्यू शून्य सोडून म्हणजे छेद शून्य सोडून उरलेलं काही असेल तर आपल्याला जी काही संख्या मिळतात त्या कसल्या असतात, परिमेय संख्या असतात. याच्यामध्ये दुसरा प्रकार जो आपल्याला मिळतो तो म्हणजेच काय, खंडित अपूर्णांक. खंडित अपूर्णांक. आता खंडित अपूर्णांक म्हणजे नेमकं काय, तर उदाहरणार्थ आपण इथे एक उदाहरण म्हणून घेऊ. 5/4. ज्यावेळी तुम्ही 5/4 4ने याला भाग द्याल त्यावेळी तुम्हाला उत्तर मिळेल 1.25. तर याचा अर्थ काय झाला, याच्या पुढे आता भाग थांबला. तर लक्षात ठेवायचं, असे अपूर्णांक जे असतात यांना खंडित अपूर्णांक म्हणतात किंवा खंडित दशांश अपूर्णांक म्हटलं जातं. आणि खंडित संख्या ज्या येतात, खंडित अपूर्णांक संख्या ज्या येतात त्या कसल्या असतात, परिमेय संख्या असतात. खंडित अपूर्णांक संख्या ज्या येतात त्या काय असतात, परिमेय संख्या असतात. त्याच्यानंतर बघा तिसरा प्रकार येतो तो म्हणजेच काय, अखंडित आवर्ती अपूर्णांक किंवा संख्या म्हणू शकता तुम्ही, अपूर्णांक. अखंडित आवर्ती अपूर्णांक फॉर एक्झाम्पल आपण इथं घेऊया 4/3. 4/3 मध्ये बघा 1.3333 असं आपल्याला उत्तर मिळेल. तर इथं लक्षात ठेवायचं, 3 ह्याची काय झाली, आवर्ती झाली. आवर्ती होणं म्हणजेच काय, पुन्हा पुन्हा येणे, पुन्हा पुन्हा तीच गोष्ट रिपीट होणं, तर त्याला आपण काय म्हणतो, आवर्ती म्हणतो. आणि आवर्ती संख्या या पद्धतीने असू शकते किंवा अशी पण असू शकते, 1.25, 1.25, 1.25. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा येतो, त्या अखंडित पाहिजेत. अखंडित म्हणजेच काय, इथं थांबणार नाहीये, अशाच त्या पुढे पुढे सरकत राहतील. आणि अखंडित असतील तर इथं बघा, आता हे आपल्याला काय मिळतं, 1.25च्या डोक्यावरती बार, कारण का इथं 25 हे पुन्हा पुन्हा यायला आहे. आणि अशा आवर्ती होत असेल तर अखंडित आवर्ती अपूर्णांक असेल तर तो काय असतो, परिमेय संख्या असतो. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये तिसरं म्हणजेच काय, कर्निस्थ पूर्णांक. कर्निस्थ परिमेय संख्या. परिमेय संख्या. आता बघा, कर्निस्थ परिमेय संख्या कुणाला म्हटलं जातं, तर कर्निस्थ परिमेय संख्या अशा संख्यांना म्हटलं जातं ज्याचं वर्गमूळ हे पूर्णांक संख्या येतं. म्हणजे उदाहरणार्थ काय, वर्गमुळात 16. बघा याचं वर्गमूळ 4 येतं, ते पूर्णांक संख्या आहे. त्यानंतर घनमुळामध्ये 27, याचं उत्तर किती येणार, 3 येणार आहे. चौथ्या मुळामध्ये 16, चौथ्या मुळामध्ये 16, याचं उत्तर 2 येणार आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं, कर्निस्थ संख्या आहे. कर्निस्थ संख्या म्हणजे वर्गमूळ चिन्ह असणाऱ्या संख्या, ज्याच्यामध्ये त्याचं वर्गमूळ असेल, घनमूळ असेल, चौथं मूळ असेल, पाचवं मूळ असेल, हे काढल्यानंतर उत्तर काय आलं पाहिजे, पूर्णांक संख्या आलं पाहिजे. तर तिला आपण काय म्हणतो, तर परिमेय संख्या असं म्हणतो. म्हणून तिला कर्निस्थ परिमेय संख्या. या सगळ्यांचा जो सेट तयार होतो याला आपण काय म्हणतो, क्यू म्हणतो, म्हणजेच परिमेय संख्या संच म्हणतो. बघा, परिमेय संख्या संचामध्ये पी भागिले क्यू हे पूर्णांक संख्या असतील, क्यू फक्त शून्य नसला पाहिजे, खंडित अपूर्णांक असतील, अखंडित आवर्ती अपूर्णांक असतील आणि कर्निस्थ परिमेय संख्या असतील, तर त्या सगळ्या काय येतात, परिमेय संख्या बघायला मिळतात. आता बघा, हे झालं परिमेय संख्यांबद्दल. तसंच आपल्याला दुसरं येतं ते म्हणजेच काय, अपरिमेय संख्या, म्हणजे पाचवा प्रकार आपल्याला बघायला मिळेल. पाचवा प्रकार काय येतो, तर आपल्याला पाचवा प्रकार मिळतो अपरिमेय संख्या. सॉरी, जस्ट अ मोमेंट. अपरिमेय, पाचवा प्रकार अपरिमेय संख्या. आता बघा, अपरिमेय संख्या म्हणजेच काय आपल्याला बघायला मिळतात, बघा, तर अपरिमेय संख्या म्हणजेच आपल्याला इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर्स. आता इरॅशनल नंबर्स हे आपल्याला जे मिळतात हे आपण कशानं दाखवतो, तर क्यू डॅशनं दाखवतो. कशानं दाखवले जातात, क्यू डॅशनं. आता याच्यामध्ये कोणत्या संख्या येतात, तर बघा लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळालं, पी भागिले क्यू पूर्णांक संख्या असतील, खंडित अपूर्णांक, अखंडित अपूर्णांक, अखंडित आवर्ती अपूर्णांक आणि कर्निस्थ परिमेय. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, या संख्या काय येणार नाहीत, कुठल्या, खंडित अपूर्णांक आणि पूर्णांक संख्या या अपरिमेयमध्ये येत नाहीत. तर आता इथं एक चेंज होतो. इथं आपल्याला बघा, पहिल्यांदा आपल्याला मिळतं काय, अखंडित आवर्ती नसणाऱ्या संख्या.
या काय असतात तर अपरिमेय असतात. बघा, अखंडित आवर्ती नसणाऱ्या संख्या, आता उदाहरणार्थ त्यासाठी 22/7 जर तुम्ही घेतलं तर याच्यामध्ये 3.14 अशी ही अखंडित संख्या आहे आणि याच्यामध्ये आवर्ती होत नाही. हां, 22/7 ची अंदाजे किंमत 3.14 मानली जाते, ती मात्र तुम्ही परिमेय मानता. परंतु 22/7 ची ॲक्च्युअल किंमत ही परिमेय नाही, ती अपरिमेय आहे. बघा, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, 22/7 ची अंदाजे किंमत आहे ती परिमेय आहे. अंदाजे किंमत आपण 3.14 इथपर्यंतच थांबवतो. तर तिथपर्यंत थांबवल्यानंतर ती किंमत परिमेय होते, कारण का खंडित बनते. परंतु 22/7 ची ॲक्च्युअल किंमत ही काय आहे, अखंडित आहे आणि आवर्ती नसणारी आहे आणि त्यामुळे ती कसली मिळते, अपरिमेय संख्या बघायला मिळते. याच्यानंतर कर्निस्थ कर्निस्थ अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. आता कर्निस्थ अपरिमेय संख्या म्हणजेच काय, तर वर्गमुळामध्ये 2. याचं वर्गमूळ आपल्याला म्हणजेच पूर्णांक संख्या येत नाही आणि हे अपूर्णांकामध्ये आपल्याला दशांश चिन्हामध्ये आवर्ती नसणारं अखंडित अशी अपूर्णांक आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे कर्निस्थ संख्या, कर्निस्थ अपरिमेय संख्या. बघा, कर्निस्थ परिमेय संख्या कोणाला म्हटलं, ज्याचं वर्गमूळ हे पूर्णांक येतं. ज्याचं वर्गमूळ हे पूर्णांक येतं त्याला आपण कर्निस्थ परिमेय म्हणतो आणि ज्याचं वर्गमूळ पूर्णांक येत नाही त्याला काय म्हटलं जातं, अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. बघा, हा तुमचा कसला सेट आहे, अपरिमेय संख्येचा सेट आपल्याला बघायला मिळतो. याच्यानंतर आपल्याला 6वा प्रकार बघायला मिळतो. तो 6वा प्रकार आहे, जस्ट मोमेंट, 6वा प्रकार आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच काय, वास्तव संख्या. वास्तव संख्या. आता वास्तव संख्या यालाच आपण रियल नंबर्स म्हणतो. काय म्हणतो, रियल नंबर्स. आता बघा, वास्तव संख्येचा जर विचार तुम्ही केला तर वास्तव संख्येमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, वास्तव संख्या संच हा आर न दाखवतात आणि याच्यामध्ये आपल्याला एक म्हणजेच काय, परिमेय, परिमेय अधिक अपरिमेय, सगळ्या संख्यांचा एकत्र संच जर तयार केला तर आपल्याला काय मिळतो, वास्तव संख्या संच म्हणजेच क्यू अधिक क्यू डॅश बरोबर आपल्याला काय मिळतो, वास्तव संख्या संच पाहायला मिळतो. म्हणजेच बघा, वास्तव संख्या संच हा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांचा एक मोठा संच आपल्याला पाहायला मिळतो. मग आता बघा, या पद्धतीनं आपल्याला ह्या संख्या मिळाल्या आणि याच्यानंतर एक 7वा प्रकार मिळतो, तो म्हणजेच काय, तर अवास्तव संख्या. अवास्तव संख्या, त्यांना आपण इमॅजिनरी नंबर्स म्हणतो. इमॅजिनरी नंबर्स. इमॅजिनरी नंबर्स. अवास्तव संख्या म्हणजेच काय, तर आर सी म्हणू शकता किंवा आर डॅश. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, ज्या परिमेय अपरिमेय नाहीत त्या सगळ्या संख्या, म्हणजे ज्याच्यामध्ये उदाहरणामध्ये सांगतो की वर्गमुळामध्ये -4 अशा जर संख्या आपण विचारात घेतल्या तर ह्या असूच शकत नाहीत. कारण का, वर्गमुळामध्ये जर ऋणसंख्या आली तर ती इमॅजिनरी बनते. वर्गमुळामध्ये ऋणसंख्या कधीही असत नाही आणि त्यामुळं अशा संख्या आपल्याला अस्तित्वात नसतात, त्यांना अवास्तव संख्या असं म्हटलं जातं. मग हा आर डॅश आहे किंवा आर सी म्हणू शकता. तर या पद्धतीनं आपल्याला काय मिळालं, तर संख्येचे प्रकार मिळाले. आता यांच्यामध्ये संबंध कसे आहेत, तर यांच्यामध्ये संबंध आपल्याला जर सांगायचे झाले तर पहिली गोष्ट बघायला मिळेल की सगळ्यात छोटा संच आहे तो नॅचरल नंबर संच आहे. बघा, नॅचरल नंबर संचामध्ये फक्त 1 पासून पुढल्या संख्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर याच्यापेक्षा थोडासा मोठा आपल्याला जो बघायला मिळतो तो म्हणजेच कोण आहे, होल नंबर. होल नंबर याच्यामध्ये एक गोष्ट वाढते, ती म्हणजेच कोण आहे, 0. म्हणजे बघा, आपला नैसर्गिक संख्या संच हा पूर्ण संख्या संचाचा काय आहे, उपसंच पाहायला मिळतो. याच्यानंतर आपल्याला पुढला जो भाग बघायला मिळतो तो म्हणजेच कोण आहे, इंटिजर. इंटिजरमध्ये बघा, इंटिजरमध्ये आपल्याला ऋणसंख्या पण येतात, धनसंख्या येतात, 0 येतं. म्हणजे याचा अर्थ काय, तर पूर्ण संख्या संच आणि नैसर्गिक संख्या संच हा पूर्णांक संख्या संचाचा काय आहे, उपसंच आहे. म्हणजे हे दोघं जण याचा उपसंच आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पुढला जो बघायला मिळतो तो म्हणजेच कोणता आहे, तर परिमेय संख्या. परिमेय संख्या आपण कशाने दाखवतो, क्यू न दाखवतो. म्हणजेच परिमेय संख्या संचामध्ये परिमेय संख्या संचाचा म्हणजेच पूर्णांक संख्या,
पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या संच हे सगळे काय आहेत याचे तर उपसंच आहेत. त्याच्यानंतर बघा दुसरं आपल्याला बघायला मिळतं अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या आपण इकडल्या साईडला दाखवू म्हणजेच क्यू डॅश. आणि ह्या दोघांचा मिळून जो तयार होतो, या दोघांचा मिळून जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, वास्तव संख्या संच, रियल नंबर. म्हणजे याचा अर्थ काय, रियल नंबर सेट हा सगळ्यांचा काय आहे, सुपर सेट आहे. सगळ्यांचा काय आहे तर लक्षात ठेवायचं मोठा संच आहे. तर रियल नंबरमध्ये आपल्याला दोन उपसंच बघायला मिळतात. कोणते कोणते आहेत तर क्यू म्हणजेच काय, परिमेय संख्या, आणि क्यू डॅश अपरिमेय संख्या. क्यू डॅशचे उपसंच कोण आहेत, सॉरी क्यूचे उपसंच कोण आहेत तर म्हणजे क्यू म्हणजेच काय, परिमेय संख्या संचाचे उपसंच आपल्याला मिळतात पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या. पूर्णांक संख्येचे उपसंच कोण येतात तर पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या. पूर्ण संख्येचा उपसंच कोण येतो तर नैसर्गिक संख्या बघायला मिळतो. आणि याच्या व्यतिरिक्त एक संच राहतो तो म्हणजेच काय, आपल्याला अवास्तव संख्या संच, त्याला आपण आर डॅशनं दाखवू. अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा संख्येचे आपल्याला हे मेन प्रकार बघायला मिळतात. तर बघा, हे आपल्याला वास्तव संख्या असतील, नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील, तर या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा ह्या संख्या बघायला मिळतात. आणि ह्या संख्येमध्ये मग आपल्याला वेगवेगळे प्रकार मिळतात. ते म्हणजेच काय, समसंख्या असेल, विषम संख्या असेल, मूळ संख्या असेल, जोडमूळ संख्या असेल, सहमूळ संख्या असतील, या गोष्टी आपल्याला काय मिळतात, याच्या पुढे मिळवायला मिळतात. मेन संख्या संच आपल्याला हे आहेत. आणि मेन संख्या संचामध्ये कशा पद्धतीचं संबंध बघायला मिळतो तो तुम्हाला या आकृतीमध्ये पाहायला मिळेल. आणि या आकृतीवरून आपण कोण कोणाचा उपसंच आहे हे पण सांगू शकतो. या पद्धतीनं आपल्याला हे संख्या ज्ञानामध्ये पहिली गोष्ट म्हणजेच काय, संख्येचे प्रकार बघायला मिळाले. अजून संख्येचे प्रकार जे आहेत ते आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या लेक्चरसाठी कमेंट करा की तुम्हाला याच्यामध्ये काय हवं आहे ते. थँक्यू.